हिंग, फेरुला नार्थेक्स नावाच्या वनस्पतीचा निर्यास म्हणजे डिंक म्हणजेच हिंग आहे. तर ज्याप्रमाणे बाभळीचा वगैरे डिंक असतो ना, तसा झाडांना जो स्त्राव येतो, तो म्हणजेच जसा डिंक असतो तसाच हिंग सुद्धा एक प्रकारचा डिंक किंवा निर्यास आहे. तो फेरुला नार्थेक्स नावाची एक वनस्पती असते म्हणजे जी म्हणजे हिंगाचं झाड आपण ज्याला म्हणू शकतो. छोटंसं असतं ते. हे वाळवंटी प्रदेशामध्ये मूळतः आढळतं. त्याच्यामुळे त्याचा जो काही हिंगाचं जे ओरिजिन आहे किंवा हिंग मूळतः कुठल्या प्रदेशातला आहे, तर अफगाणिस्तान आणि फारस देशातला हिंग आहे, असं आयुर्वेदामध्ये वर्णन आहे. फारस देश म्हणजेच आजच्या काळातला इराण, इराण नावाचा देश. तर अशा प्रकारे तिथून उत्तम प्रतीचा हिंग आजही मिळतो. म्हणजे जरी भारतामध्ये जरी हिंग मिळत असला किंवा त्याचं झाड मिळत असलं, तरीसुद्धा अ, अफगाणिस्तान आणि इराणमधला हिंग हा श्रेष्ठ दर्जाचा किंवा उच्च प्रतीचा मानला जातो. आणि तो कसा मिळवतात, तर त्याची जी मुळं असतात ना झाडाची, त्या मुळांवर चिरा देतात आणि मग त्याच्यापासून एक असा चिकट असा पदार्थ स्रवतो. मग तो कडक होतो आणि डिंकाप्रमाणे आणि मग तो काढून घेतात. त्याला हिंगून इलियास असं सुद्धा म्हणतात. तर हिंगाचा सुद्धा पारंपरिक वापर आहे. म्हणजे चरक संहितेमध्ये हिंगाचं वर्णन आहे. म्हणजे विचार करा हा अल्मोस्ट 5,000-5,000 वर्षापूर्वीपासून हा औषधामध्ये, आयुर्वेदामध्ये प्रचलित आहे. त्याच्यामुळेच आपल्या स्वयंपाकघराचा तो सुद्धा तो अविभाज्य भाग आहे. हिंगाचे गुणधर्म सांगताना आचार्य सांगतात, की हिंगू निर्यास छेदनीय, भेदनीय, अनुलोमिक, वातकफ प्रशमनानाम.